कोपरगावची भन्नाट खाऊ गल्ली आता तुमच्या आवडीचे सर्व पदार्थ एकाच ठिकाणी, एकदम टेस्टी, एकदम फ्रेश। आता पिझ्झा, मोमोज, आईस्क्रीम, ज्यूस, पावभाजी, मिसळ, कॅफे, डोसा, डाळबट्टी, व्हेज बिर्याणी, पाणीपुरी, चायनीज सगळं एकाच ठिकाणी। टेस्ट एकदम जबरदस्त, क्वालिटी फुल ऑन आणि फॅमिलीसाठी बेस्ट व्यवस्था। आमचा पत्ता कॅनव्हास कॅफे, खाऊ गल्ली, निवारा कॉर्नर, कोपरगाव। सध्या मराठी चित्रपटसृष्टीत धुमाकूळ घालणाऱ्या आणि बॉक्स ऑफिसवर विक्रमी यशाची घोडदौड सुरू असलेल्या देऊळ बंद या चित्रपटाच्या यशस्वी शनिवारी कोपरगाव शहरात उत्साह, जल्लोष आणि भक्तिभावाचा अनोखा संगम अनुभवायला मिळाला। चित्रपटाचे निर्माते तथा कोपरगावचे भूमिपुत्र कैलास वाणी आणि प्रसिद्ध दिग्दर्शक प्रवीण विठ्ठल तरडे यांचे शहरात आगमन होताच फटाक्यांच्या दणदणाटात, ढोल ताशांच्या गजरात आणि सजविलेल्या रथातून भव्य मिरवणूक काढण्यात आली। शहराच्या प्रमुख मार्गांवरून निघालेल्या मिरवणुकीचं रसिक प्रेक्षकांनी उत्स्फूर्त स्वागत केलंय। ठिकठिकाणी चाहत्यांनी फुलांची उधळण करत आपल्या लाडक्या कलाकारांप्रती प्रेम व्यक्त केलंय। वातावरणात जय श्री स्वामी समर्थांच्या जयघोषांनी भक्तिमय रंग भरला होता। यानंतर खर्डे सिनेप्लेक्स येथे कैलास वाणी व प्रवीण तरडे यांनी चित्रपट प्रेमींची भेट घेत संवाद साधला। यावेळी बोलताना दिग्दर्शक प्रवीण तरडे म्हणाले, श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने देऊळ बंद चित्रपटाला रसिक प्रेक्षकांचे भरभरून प्रेम लाभले आहे। आतापर्यंत सुमारे 80 कोटी रुपयांचा व्यवसाय झाला असून लवकरच 100 कोटींचा टप्पा गाठण्याचा विश्वास आहे। या यशातून मिळणारी नफा रक्कम आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीय, गरजू व गोरगरिबांच्या मदतीसाठी वापरण्यात येणार आहे। तसेच प्रत्येक रसिकांना हा चित्रपट पाहावा आणि इतरांनाही पाहण्यासाठी प्रोत्साहित करावे असे आवाहन त्यांनी केले। यावेळी निर्माते कैलास वाणी यांनीही मनोगत व्यक्त करताना सांगितले की देऊळ बंद ही केवळ चित्रपट कृती नसून स्वामी समर्थांच्या कृपेचा महिमा जगभर पोहोचविण्याचं माध्यम आहे। या मालिकेचे एकूण 11 भाग साकारण्याचा आमचा मानस असून त्यासाठीची तयारी सुरू आहे। कोपरगावकरांच्या भाग्याला एक क्षण आले आहे। स्वामी भक्तांनी दिलेल्या प्रेमामुळेच हा प्रवास शक्य झाला असून पुढील सर्व भागही तितक्याच ताकदीनं साकारू। कार्यक्रमादरम्यान प्रवीण तरडे यांनी चाहत्यांसोबत मनमोकळ्या गप्पा मारल्या। अनेकांनी त्यांच्यासोबत सेल्फी आणि छायाचित्रे काढत अविस्मरणीय क्षण आपल्या मोबाईलमध्ये कैद केले। याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते व कापड व्यावसायिक सुनील बोरा यांनी प्रवीण तरडे आणि कैलास वाणी यांचा फर कॅप, टोपी परिधान करून शाल अर्पण करत विशेष सत्कार केला। या सोहळ्यामुळे कोपरगाव शहरात चित्रपटाच्या यशाचा उत्सवच रंगला होता। दरम्यान दिग्दर्शक प्रवीण तरडे यांच्या आगामी चित्रपटात कोपरगावच्या 2 तरुणांना त्यांनी संधी दिली आहे। कोपरगावचे 2 तरुण कलाकार RD मास्टर, डान्स कोरिओग्राफर, ॲक्टर दीपक रणनवरे व ॲक्टर शाहरुख पठाण यांची येणाऱ्या आगामी चित्रपट मुळशी पॅटर्न 2 मध्ये संधी देणार असल्याचे यावेळी प्रवीण तरडे यांनी सांगितले आहे। निर्भीड न्यूज, योगेश डोके, कोपरगाव। नमस्कार मंडळी, नमस्कार। मुद्दाम कोपरगाव मधल्या सगळ्या प्रेक्षकांना भेटायला आलोय, कारण देऊळ बंद आता हा 24वा दिवस आहे आजचा आणि बऱ्यापैकी मोठमोठे विक्रम हे देऊळ बंदच्या नावावर लागले आणि आता महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा सिनेमा ठरतोय की काय अशी शक्यता येत्या काही दिवसात तुम्हाला कळेल आणि रिझल्ट तुमच्या समोर असेल। आता या थिएटरच्या मालकांनी या थिएटरमध्ये आतापर्यंत मोठमोठे जे सिनेमे झाले त्यांचा आकडा दिलेला आहे। त्याच्यामध्ये मराठीतला या थिएटरला हायेस्ट सगळ्यात जास्त इन्कम केलेला म्हणजे कोपरगाव मधल्या थिएटरमध्ये 18,15,000 रुपये मिळवणारा मराठीतला आजवरचा सगळ्यात मोठा सिनेमा। म्हणजे हे मलाही माहित नव्हतं, त्यांनी आता मला हे सगळे रिझल्ट दाखवले। धुरंधर 1 पेक्षाही जास्त व्यवसाय हा आपल्या देऊळ बंद 2 नी केलेला आहे असं त्यांनी आता। आणि मराठीतला क्या बात है, येस येस। तर मी मला माफ करा, मी तुम्हाला रडवलं। आवडणार येणार ना? हे बघा, तुम्हाला ही आनंदाची गोष्ट माहितीये का प्रेक्षकांना? आज मराठीतला सगळ्यात मोठा सिनेमा कुठला ठरतोय? देऊळ बंद 2। या देऊळ बंदचे निर्माते कुठले आहेत माहितीये का?
कोपरगाव. तर हे जोरदार टाळ्या कोपरगाव साठी वाजवा. की मराठीतला सगळ्यात दमदार प्रोड्युसर कुठला आहे? कोपरगावचा. आणि नुसतं ते नाही, दमदार नाही, कैलास वाणी नावाच्या या प्रोड्युसरनी काय केलं, आता 80 कोटीच्या आसपास येऊन थांबलाय सिनेमा. आणि अजून तर लयच हाऊसफुल चाललाय, म्हणजे 100 कोटी क्रॉस करणार. पण कोपरगावच्या निर्मात्यांनी मोठा इतिहास घडवला. तो असा की त्यांनी डिक्लेअर केलं 100 कोटी होऊ दे, नाही तर 150 कोटी सगळा प्रॉफिट आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पोरापोरींच्या शिक्षणाला देऊन टाकणार. तर कोपरगावचे सगळे नागरिक म्हणून तुम्हाला अभिमान असला पाहिजे की संपूर्ण महाराष्ट्रात चित्रपट सृष्टीत मोठा व्यवसाय करणारा निर्माता हा कोपरगावचा आहे. ओके. मी प्रत्येक गावात गेलो की तिथे एक व्हिडिओ काढतो, आताही व्हिडिओ करतो. या सिनेमाचे निर्माते देऊळबंद 2चे कैलास वाणी साहेब हे या गावचे, कोपरगावचे. आणि वाणी साहेब आज त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघा ना. हा, स्वतःच्या गावात आले. कोपरगावकर, आवडला का नाही सिनेमा? हे कोपरगाव मधला आज 24वा दिवस आहे. सगळ्या महाराष्ट्रात फिरतोय तसे कोपरगाव मध्ये आलो. आणि कोपरगाव मधला हा हाऊसफुल शो. इथून आम्ही लोणीला जाणार आहे, तिथेही शो हाऊसफुल आहेत. ही ताकद आहे आपल्या सिनेमाची. धन्यवाद कोपरगावकर, धन्यवाद. चला, धन्यवाद मंडळी. येतो, कारण आता आम्हाला फोटो काढण्यात ही धावपळ करू नका. तुमचा व्हिडिओच काढलाय. मला अर्जंट लोणी गावाला जायचंय, लोणीला, कारण मोठं नाव आहे, खूप मोठे बांधकाम व्यावसायिक आहे. पुढची अभिमानाची गोष्ट कोपरगावकर म्हणून तुम्हाला ही असली पाहिजे, ज्याची नोंद इतिहासात घेतली जाणार आहे. सिनेमा आत्ता 80 कोटीच्या आसपास आहे. म्हणजे 80 कोटी. आज तर शनिवार, उद्या रविवार, म्हणजे तो 80 कोटी क्रॉस करून जाणार. लवकरच सिनेमा 100 कोटी करेल. पण निर्मात्याने आधीच डिक्लेअर केलंय 100 कोटी होऊ दे, नाही तर 150 कोटी. या चित्रपटातला नफ्याचा रुपया आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पोरापोरींच्या शिक्षणाला देऊन. म्हणून मी म्हटलं ना की कोपरगावकर म्हणून तुम्हाला याचा अभिमान असला पाहिजे. आज अख्खा महाराष्ट्राला या माणसाचा अभिमान आहे. धन्यवाद. पुन्हा कोपरगावमध्ये जो स्वागत सोहळा झाला, देऊळबंदचा दुसरा भाग, मोठ्या 80 करोडचा टप्पा पार केला आहे. काय सांगाल, काय वाटतंय? नाही, मला खूप आनंद होता. आज मी कोपरगावला आलो आहे. 80 कोटीचा टप्पा पार केला आहे. आता 100 कोटीकडे आपली वाटचाल चालली आहे. महाराष्ट्रातल्या तमाम प्रेक्षकांना मी परत धन्यवाद देतो की त्यांनी आज सिनेमा माउथ टू माउथ पब्लिसिटीवर फार मोठा केला आहे. आणि आपलं एक एम आहे की मी देऊळबंदचे 11 भाग करत आहे, त्यापैकी आता 2 झाले आहे. तिसरा आपला आत्मनिर्भर भारत येतो आहे, तो पुढच्या वर्षी रिलीज होईल. अशा आपल्याला विविध सामाजिक विषयावर घेऊन आपण 11 भाग करत आहोत. आणि आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो. आणि आज मी कोपरगावचा आहे आणि देणं लागतो याच्यासाठी की आपण काहीतरी ऋण फेडायला पाहिजे. म्हणून या देऊळबंद भाग 2मधून जो काही मला नफा मिळणार आहे तो मी शेतकऱ्यांच्या, मुलींच्या आणि मुलांच्या शिक्षणासाठी खर्च करणार आहे. कारण की माझ्या बायकोचे आणि मुलीचं आणि मुलाचं म्हणणं होतं की मुलांचं शिक्षण होतं, मुलींचं होत नाही. तर आपण हा सर्व पैसा मुलींच्या शिक्षणावर, प्रायोरिटी आणि मुलांच्या शिक्षणावर खर्च करणार आहे. कोपरगावसाठी काय सांगाल तुम्ही, कोपरगावकरांसाठी? नाही, कोपरगावने आज इतका आनंद वाटला की आज 24 दिवस झाले की कोपरगावचे शो सर्व फुल चालू आहे. मला त्याचा आनंद आहे की कोपरगावकरांनी आपल्या कोपरगावचा मान राखलेला आहे, त्याचा मला आनंद आहे. विद्यार्थ्यांनो आणि पालकांनो, श्री सद्गुरू गंगागीर महाराज सायन्स गौतम आर्ट्स अँड संजीवनी कॉमर्स कॉलेज कोपरगाव येथे अकॅडमिक इयर 2026-27 साठी प्रवेश सुरू झाले आहेत. इयत्ता 11वी प्रवेश प्रक्रिया सुरू. ऑनलाईन प्रवेशासाठी शासकीय मदत केंद्र उपलब्ध. AI ट्रेनिंग सेंटर, स्मार्ट डिजिटल लॅब, अनुभवी प्राध्यापक आणि उत्कृष्ट निकालांची परंपरा. आजच महाविद्यालयात सकाळी 10 ते 4 यावेळी संपर्क करा. SSGM कॉलेज कोपरगाव, उज्ज्वल भविष्यासाठी योग्य निवड.